बुवा तुमचं टायमिंग संपल्यामुळे साऊंड बंद केलेला आहे. आकाश घाडी यांच्याकडनं पखवाजवादक श्रेया धुरी आणि तबलावादक दिव्या मुंडी यांसाठी 100 रुपये बक्षीस आलेलं आहे. त्याचप्रमाणे आर्या गावडे पखवाजवादक तिरवडे गावची कन्या आहे, यांच्याकडनं पखवाजवादक श्रेया धुरी ही लक्ष्मीहार देत आहे. जोरदार टाळी, कारण ही सुद्धा एक महिला पखवाजवादक आहे, तिरवडे मालवण. कारण या बारीची ॲड एवढी झालेली होती की बऱ्याच ठिकाणावरून रसिक प्रेक्षक आलेले आहेत. त्याचप्रमाणे सुरेश पवार भांडूप यांच्याकडून श्रेया धुरी आणि दिव्या मुंडिये हे 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. त्याचप्रमाणे उत्कृष्ट गजर झाल्यामुळे उत्कृष्ट मार्गदर्शन केल्याबद्दल मंडळाकडून या बुवांसाठी 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. बुवा, मगाशी तुम्ही गजराच्या सुरुवातीला बोललात की प्रश्न हे जे आहे ते गुगलवर नाही आहेत, सगळे शोधतात त्या निमित्ताने. मग मला फक्त एक असा प्रश्न विचारायचा आहे की आजपर्यंत भजनी बुवा म्हणून बरेचसे भजनी कलाकार या आपल्या समाजात आहेत. मग ते जे समाज प्रबोधन करतात ते ग्रंथातलं असतं की सोशल मीडियावरचं असतं, व्हॉट्सॲपवरचं असतं, कशावरचं असतं? हो, बहुतांश भजनी बुवा त्यात आजच्या बारीच्या अगोदर मी पण बुवांचं सांगत नाहीये. हा बोला भाऊ. हा या गुगलच्या माध्यमातून किंवा व्हॉट्सअपवर येणारे मेसेज याच्यावरच जास्ती बोलतात असं माझं तर वैयक्तिक मत आहे. बुवा म्हणून जर तुम्हाला हा मान सन्मान भेटतो तर समाजामध्ये योग्य माहिती पोहोचवणं हे काम आहे की चुकीची माहिती पोहोचवणं? योग्य माहिती पोहोचवणं हेच काम आहे. कारण एखादा मेसेज जर व्हॉट्सअपवर आला किंवा गुगलच्या माध्यमातून आपण जर वाचला तर त्याचा पुरावा आपण ग्रंथात शोधावा आणि समोर ज्या ठिकाणी आपलं भजन आहे त्या ठिकाणी समाज प्रबोधन करता करता ते मांडावं, तरच आपण काय करतोय हे आपल्याला कळेल. तुम्हाला काय वाटतं, हे सगळं जे आहे ते ग्रंथाचा अभ्यास करूनच भजनी बुवा आपलं समाज प्रबोधन करतात का? काही भजनी बुवा करत असतील. मग त्याला एक असा प्रश्न आहे, क्रॉस प्रश्न आहे, बऱ्याचशा बुवांच्या मुखातून मी असं ऐकलंय, 65 किलोची तलवार वागवतो त्याचं नाव संभाजी. बरोबर? आता मराठा ग्रंथ असू दे, शिवाजी द ग्रेट मॅनेजमेंट असू दे, नारायण जाधवांचं पुस्तक असू दे, या 65 किलोच्या तलवारीचा कुठेही उल्लेख केलेला नाही. कारण एवढी तलवार जर घ्यायची असेल, वजन तुम्ही हे करा, तुम्ही स्वतः ठरवा. 65 भले तेव्हा त्यावेळेला माणसं असतीलही ताकदवर, पण 65 किलोची तलवार ही कुठल्या ग्रंथामध्ये आहे माहिती आहे का तुम्हाला? कारण मराठा ग्रंथामध्ये सरळ त्याचा उल्लेख केलेला आहे की शिवाजी महाराजांकडे किंवा संभाजी महाराजांकडे जास्तीत जास्त 6.5 किलोचीच तलवार होती. त्याचा पॉईंट काढला आणि त्याची 65 किलोची तलवार केली. हे सोशल मीडियाचं जेवढं ज्ञान चांगलं आहे तेवढं घातक सुद्धा आहे, कारण लोकांना चुकीची माहिती भेटते. त्याच्यानंतर या ज्या तलवारी होत्या त्या शिवाजी महाराजांनी खास फ्रेंचवरून मागवल्या होत्या. कारण मुघलांची जे तलवारी होत्या त्याच्यापेक्षा फूटवर अर्धा फूट तलवारी शिवाजी महाराजांच्या मोठ्या होत्या. आलं लक्षात का? त्यामुळे हा एक विषय तुमचा मी तुम्हाला सांगतो, कारण हे बरेचसे विषय असे प्रत्येक भजनीबांच्या मुखात 65 किलोची तलवार वागवतो. 65 किलोची तलवार मुळात नव्हतीच. दुसरी गोष्ट, 8 तासामध्ये दिल्लीवरून पुण्याला घोडा आला, संताजी घोरपडे. मला सांगा, दिल्ली ते पुणे जवळजवळ 1550 ते 1600 किलोमीटर अंतर आहे. कुठला घोडा असेल की तो 8 तासात अंतर पार करू शकतो? कितीही शॉर्टकट असू दे, विमानाला 4.5-5 तास लागतो. मग हा कोणता घोडा आहे की तो 1600, 1500, 1550, 1600 किलोमीटर अंतर फक्त 8 तासात गाठू शकतो दिल्ली ते पुणे? म्हणजे ही सुद्धा माहिती चुकीची आहे. कारण कुठलाही जातीचा घोडा किंवा कुठलाही मोठा घोडा, कितीही किमतीचा घोडा
आणला तरी ताशी त्याचा 50 किलोमीटर एवढाच वेग असतो. मग 50 किलोमीटर ताशी वेग असेल तर 1600 कॅल्क्युलेट करा तुम्ही. होऊ शकतं का? आणि त्याच्याही पेक्षा सगळ्यात महत्वाचं, संताजी घोरपडे नावाची व्यक्ती ही दिल्लीला गेलीच नव्हती. म्हणजेच जे सोशल मीडियावरनं जे माध्यमाचा वापर करून जे भजनी बुवा लोकांची किंवा रसिकांची दिशाभूल करतात, तर त्यांना या बारीच्या निमित्ताने मला एवढंच सांगायचं की तुम्ही स्वतः या ग्रंथांचा किंवा अभ्यास करा. आता इथे सगळे रसिक जमलेले आहेत. संभाजी महाराजांचा आपल्याला इतिहास पूर्ण आजपर्यंत चुकीचा दाखवला गेलेला. संभाजी राजा जुगारी, संभाजी राजा बायांचा नाद, संभाजी राजांना वेश्या व्यवसाय, दारू, असा पूर्ण म्हणजे उदाहरण तुम्ही बघा. मोहित्यांची मंजुळा पिक्चर बघा, सर्जा पिक्चर बघा, संभाजी राजा पिक्चर बघा. एवढा राजा वाईट होता का हो संभाजी राजा? औरंगजेबाने सांगितलं की तुला मनसबदारी देतो, दुसरा तिसरा माणूस गेला असता. पण या माणसाने माणसाने म्हणण्यापेक्षा या महाराजांनी, छत्रपती संभाजी महाराजांनी या हिंदू राष्ट्रासाठी आपली मनसबदारी दिली नाही. सगळे औरंगजेबाने एक एक अवयव काढले. म्हणजे आता तो छावा पिक्चरमध्ये एवढी सत्य स्टोरी, आपण म्हणतो अरे एवढे छावा पिक्चरला एवढे मिळाले, तेवढे करोड मिळाले. अरे छावा पिक्चरमध्ये सगळी माहितीच खरी सांगितली. एकदा त्या माझ्या संभाजीराजांसाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. कारण कधी ना कधीतरी हे सत्य हे बाहेर येणं गरजेचं होतं. कारण आजपर्यंत मुलांना गड किल्ल्यांच्या व्यतिरिक्त कुठलाही खरा इतिहास सांगितलेला नव्हता. त्यामुळे भजनी बुवांना म्हणजे तुम्हाला जर सांगत आहे, तुमच्याबरोबर सगळ्या ज्या भजनी बुवांना सांगतोय की जेव्हा तुम्ही समाज प्रबोधन करता किंवा जेव्हा तुम्ही एखादी माहिती सांगता, त्या माहितीचा पहिला सखोल अभ्यास करावा, जेणेकरून चुकीची माहिती रसिकांमध्ये किंवा त्या भजनी कलाकारांमध्ये जाता कामा नये. याची जबाबदारी प्रत्येक भजनी बुवांनी घेतली पाहिजे. कारण तुम्हाला जी खुर्ची दिलेली आहे ती तुम्हाला समाज प्रबोधन करण्यासाठी किंवा तुम्हाला एक भगवंताची खुर्ची, नारदाची गादी दिलेली आहे. त्यामुळे त्या गादीचा कसा वापर करावा. कारण कसं असतं, पिक्चरची गाणी म्हणतात, मग अशी तुम्ही सांगितलं सोशल मीडिया ही गाणी, ती पिक्चरची गाणी आपण ज्या बुवांना म्हणायची वेळ येते तेव्हा त्यांनी समजायचं की आपलं भजन कुठे आहे. संतांची गाणी म्हणजे पिक्चरची गाणी नाहीत ना. आता बघा बाबासाहेबांचं गाणं आहे, आताच त्यांनी चाल लावली, ना भाला ना बरची ना घाव पाहिजे तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे. त्या उत्तम चाल लावली ना, उत्तम सगळं रामायण त्याच्यामध्ये बसवलं. एकदा या गजरासाठी किंवा या चालीसाठी एकदा सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा. तर तुम्हाला दोन्ही बुवांना आणि जे सोशल मीडियाच्या माध्यमातून जेवढे बुवा ऐकतायत त्या सगळ्यांना विनंती आहे की सोशल मीडियाचा वापर करण्यापेक्षा ग्रंथांचा, पुस्तकांचा आधार घ्या, जेणेकरून लोकांना खरी माहिती भेटेल. धन्यवाद. त्याच्यानंतर बुवा बक्षीस आलेला आहे. सांची उमेश परब यांच्याकडून उत्तर लगेच द्यायचं आहे. सीता ही रावणाची कोण? सीता ही रावणाची कोण? विचारपूर्वक उत्तर द्यायचं. जर उत्तर दिलं तर पुढे त्याचा अर्थ एक्सप्लेनेशन सांगायची पण गरज लागणार आहे. त्यामुळे उत्तर देताना विचारपूर्वक द्या. सीता ही रावणाची कोण? नंतर उत्तर दिला तरी पण चालेल. सगळ्यांसाठी अजून एक खास बातमी आहे. उमेश गावडे यांच्याकडनं बुवांसाठी बक्षीस होतं. ते थोड्या वेळाने या बुवांचा गजर झाला की दोन्ही बुवा टाळांचा गजर घेतील. त्याच्यामध्ये पखवाज, तबला याची जुगलबंदी तुम्हाला ऐकायला भेटणार आहे. त्यामुळे कोणीही इथून जायचं नाही आहे. त्याच्यानंतर आता त्या बुवांचा अभंग संपलाय. आता मी त्यांना नेऊन अभंग देणार. इथून त्यांचा घरी पाठ करून आलेले नाही. हा अभंग मी इथून त्यांना देणार. या बुवांचा गजर संपेपर्यंत त्यांनी त्या अभंगाला चाल लावलेली पाहिजे. अर्थ सांगून अभंग म्हणायचा आहे. एकदा जोरदार या बुवांसाठी टाळ्या वाजवायचे. पाळेकर चालू करा. हॅलो, जरा हे पडतंय, लाईट पडतंय. बुवा 25 मिनिटं दिलेली आहेत गजराला. कारण पुढे भारूड वगैरे घ्यायचं आहे. त्यामुळे संपूर्ण
कारण आज इकडे गर्दी नसली तरी सगळे गर्दी लोक आहेत, बरं. भजनाची लोक आहेत, भजनाची पायी जमलेले आहेत किंवा भजन ज्यांना आवडतं तेच लोक इथे आलेले आहेत. इथे शेलाव पेटावाले कोणी आलेले नाही आहेत. त्यामुळे भजन आपल्याला पूर्ण पोचवायचं आहे. तुमची वेळ सुरू होते आता. हॅलो हॅलो हॅलो. आता धर्माचं महत्त्व जर आपल्याला समजावून घेता आलं तर सांगता येईल की संघर्ष आणि त्याग, न्याय आणि कर्तव्य, सत्य आणि असत्य, धर्म म्हणजे जीवन जगण्याचा योग्य मार्ग. बघा, जीवन जगण्याची योग्य पद्धत जी नैतिक आणि धार्मिक मूल्यांवर आधारित असते असा हा धर्म. आणि त्याच्या उलट जर बघायला आपण गेलो तर अधर्म म्हणजे काय तर विश्वासघात, अनैतिकता, पाप आणि भ्रष्टता म्हणजे अधर्म. आणि या कलियुगामध्ये सद्यस्थितीमध्ये अधर्म आपल्याला माजत चाललेला दिसतोय. बघा, असं म्हटलं जातं की सत्य मागे राहतं, म्हणजे सत्य उपाशी आणि असत्य ते तुपाशी. पण शेवटी एक खोटं लपवण्यासाठी आपल्याला 1000 वेळा खोटं बोलावं लागतं. पण एकदा जर तुम्ही ते सत्य काय आहे हे सांगून टाकलात तर तिथे विषयच संपून जातो. पण लबाडगिरी, खोटेगिरी लपवण्यासाठी किती मार्ग काढावे लागतात. आज हे बोला, उद्या ते बोला, 100 काय त्याच्यापेक्षा सुद्धा वेळा खोटं बोलावं लागतं आपल्याला. पण सत्याला तोड नाही. आज सत्यनारायणाची महापूजा या ठिकाणी आयोजित केलेली आहे. धर्म आणि अधर्माचं हे युद्ध आहे. हे सख्या चुलत भावांमध्ये लागलेलं. एका बाजूला धर्म जे पांडव सांभाळत आहेत आणि एका बाजूला अधर्म जे कौरव होते. आता हे 5 पांडव आपण म्हणतो, युधिष्ठिर त्यांचा मोठा भाऊ, भीम, अर्जुन, नकुल आणि सहदेव असे हे 5 पांडव. परंतु खरं बघायला गेलं तर कर्ण हा धनुर्धारी योद्धा ज्याला आपण म्हणतो हा त्यांचाच भाऊ आहे. ज्यांचा जन्म, ज्यांना सूर्यपुत्र, गंगापुत्र असं संबोधलं जातं, असे ते कर्ण धनुर्धारी योद्धा. अर्थातच हा महाभारत जो ग्रंथ आहे, काव्य आहे, हे महर्षी व्यास मुनींनी लिहिलेला हा ग्रंथ. आणि पंडू आणि कुंती यांच्यापासून हे 5 पुत्र झाले, ते म्हणजे पांडव. आणि त्याच्यानंतर धृतराष्ट्र आणि गांधारी या दोघांपासून झालेले हे 100 कौरव, ज्यांना आपण म्हणतो दुर्योधन, दुःशासन. आणि याच बरोबर या 100 कौरवांना एक बहीण सुद्धा होती, तिचं नाव आहे सुशीला. परंतु कौरव हे 100च भावंड आहेत असं समजलं जातं. मग ही जी बहीण आहे तिची गिनती कुठे केली गेली काय माहीत नाही. पण म्हणताना 100 कौरव असंच म्हटलं जातं. आणि हे 5 पांडव, त्याच्यातले युधिष्ठिर हे मोठे बंधुराज, आपले नीतिवान आणि धर्माची कास धरून चालणारे असे हे युधिष्ठिर. आणि असा हा धर्म आणि अधर्माचा संग्राम मी या गजरातून आपल्यासमोर मांडते. बुवा म्हणाली, हाय देवगड हापूस आणि मी बिटकी. आता बिटकी तर बिटकी, पण बुवा तसं बघायला गेलं तर बिटकीकच डिमांड आहे. मोठे आंबे जास्त कोण खाणत नाही, बिटकंच आवडीन खाते. हे का कोण जाणतं ना, ह्याच्यासमोर मी बिटकीच असेल किंवा हापूस तर बरोबर आहे त्याचा. पण गजराला सुरुवात करते.
जास्त वेळ मिळाला नाही, पण महाभारत हा विषय माझ्याजवळ आहे म्हणून छोटासा गजर बांधण्याचा प्रयत्न केला. धर्म आणि अधर्म, नीती आणि अनीती, अहंकार गेले किती, झाली त्यांची अधोगती. बघा, अहंकार ज्याला चढला तो संपला. मीपणा, सगळे राक्षस गेले, मेले, संपले. पण आता एक राक्षस या कलियुगामध्ये अजून सुद्धा शिल्लक आहे, तो प्रत्येकाच्या मनामध्ये असलेला मी नावाचा राक्षस. ज्याला मीपणा चढला तो तिथे संपला. या देहामध्ये काही नाही, या देहाचा भरोसा नाही, कधी काय होईल सांगता येत नाही. अहो, माणसाचा देह म्हणजे हे भाड्याचं घर आहे. तुम्ही तुमच्या देहाची शाश्वती देऊ शकता का? असं कोण आहे की मी माझ्या मनाचा राजा, माका जेव्हा वाटत तेव्हाच मी मरतलय, असं कोण आहे का? नाही. आपलं जीवन हेच एक भाड्याचं घर आहे, परमेश्वरानं दिलेलं, याची तोर त्याच्या हातात. कधी बोलावणं येईल काही सांगता येत नाही. म्हणून जे काही 4 दिवस आपले आहेत ते सत्याने या नामस्मरणाने परमेश्वराच्या आणि आनंदाने जगूया. ह्या माझा सगळा हयच होता, कोण उरावरून काही घेऊन जाणार नाही. हे सख्खे चुलत भाऊ एकमेकांचे वैरी झाले, युद्ध धर्म आणि अधर्माचं. आणि आज आपल्याला सख्खे भाऊ पक्के वैरी होताना का दिसत आहेत? एवढ्या जमिनीच्या तुकड्यासाठी एकमेकाच्या उरावर बसतो. यांनी माड सांगितलंय काय, मोठो म्हणतलो मूळ माका दे शेंडो तुका घे. आता एका भावाला जर शेंडो दिलो तर तो काय करतलो? फळा तो खातलो, पाणी घालतलो दुसरो. मग त्याका राग गेल्यावर काय म्हणतलो? तू फळा खाणार मी पाणी घालणार, त्याच्यापेक्षा मूळच तोडून टाकतो, कारण मूळ माझ्याकडे, असं बोलणार. पण खरोखरच बघा, परमेश्वर माणसाला भरभरून देत असतो, पण आपलं मन कधी भरत नाही. आपल्याला कमीच पडत असतं, काहीतरी म्हणून राहतात. नाही. तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे. क्षणभंगूर हे आपलं जीवन आहे, कवडी मोल हे जीवन आहे. आनंदाने जगूया. या सृष्टीवरती जन्म घेतला आहे त्याचं सार्थक करूया. नुसतं जन्म घेऊन त्याचा उपयोग काय? मरावे परी कीर्ती रूपे उरावे, असं जगूया की आपल्या मागे 4 माणसं आपलं नाव काढतील. म्हणून काय म्हणते बघा, धर्म आणि अधर्म, नीती आणि अनीती, अहंकार गेले किती, झाली त्यांची अधोगती. टपरी नाही नांगरे, मोठे महारथी. दुर्योधन, दुःशासन, कर्ण आणि शकुनी, कुणी नाही कुसली त्याला, कुणी नाही कुसली, कुणी नाही कुसली त्याला, कुणी नाही कुसली. कर्ण हा धनुर्धर योद्धा म्हटलं जातं, पण खरे योद्धा कोण? महाभारतातले खरे योद्धा कोण? तर भीष्म पितामह हे खरे धनुर्धारी योद्धा. आणि ते एवढे बलवान आणि शक्तिशाली होते भीष्म पितामह. त्यांचा जन्म हा सुद्धा कोणा राजा शांतनू आणि देवी गंगा यांचे हे पुत्र भीष्म पितामह यांच्यापासून त्यांचा जन्म झाला. आणि त्यांना रोखणारं कोण नाही. सर्वात मोठे धनुर्धारी योद्धा म्हणजे भीष्म पितामह.
यांच्या पोटी जन्म घेतला ते हे 5 पांडव. आणि सूर्यपुत्र गंगापुत्र म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते आपले कर्ण धनुर्धारी योद्धा, जे पांडवांचे 6वे भाऊ होते कर्ण. पण काय झालं, आई कुंती मातेनं हे सत्य लपवून ठेवलं आणि ज्यावेळी कर्णाचा नाश केला गेला तेव्हा त्यांना समजलं की हे काय घडलंय आपल्या हातून, आमचा भाऊ आम्ही मारला. हे जेव्हा पांडवांना कळलं तेव्हा ते म्हणाले की आई तू का हे आमच्यापासून लपवून ठेवलंस की आमचा भाऊ आमच्या हाताने मरण पावला आहे, केवढं मोठं दुर्दैव आहे, केवढं मोठं दुःख आहे. तेव्हा हा मोठा भाऊ युधिष्ठिर याने स्त्री जातीला शाप दिला हुआ. स्त्री जातीला नारीला काय शाप दिला तर कोणत्याही स्त्रीच्या मनामध्ये केवढंही मोठं आणि कितीही महत्वाचं जरी गुपित असलं तरी ते तिच्या मनात राहणार नाही. ती खैतरी म्हणून कोणाला तरी सांगते, कारण आमची तोंडात कशी 4 बायका गोळा झाले की महाभारत चालू झाला, मग तर संपणार आहे असं आपलं. तेव्हा हा शाप दिलेला आहे. आई कुंती मातेने लपवून ठेवलं की काय कर्ण हा पांडवांचाच भाऊ आहे हे लपवून ठेवलं. आणि जेव्हा कर्ण मारला गेला पांडवांच्या हातून, अर्जुनाच्या हातून जेव्हा कर्ण मारला गेला तेव्हा हा शाप नारी जातीला दिला की कोणताही गुपित नारीच्या मनामध्ये राहणार नाही, ती कुठेतरी म्हणून जाऊन ते गुपित व्यक्त करणार असा हा नारी जातीला शाप दिला. म्हणून आपल्या स्त्रियांच्या मनामध्ये कोणतंही सत्य राहत नाही. मग ती जिगरी मैत्रीण असू दे नाही तर आणि कोण असू दे, आपण कुठेतरी म्हणून सांगून मोकळे होतो बाबा असा असा झाला, असा असा घडला. हे तेव्हा घडलेलं आहे. म्हणून काय म्हणते का मोठे मोठे महारथी दुर्योधन बर्बाद झाला. बघा चांगली संगत ही केव्हा पण चांगली, पण एखाद्याची वाईट संगत जर आपल्याला जडली तर आपण तिथे स्वतःच्या जीवनाला किंवा स्वतःची स्वतः वाट लावून घेत असतो. कान ठेवणारी लोक या दुनियेमध्ये कमी नाहीत. बघा तुमच्या वाईटासाठी तुमच्या तोंडावर गोड बोलणारी माणसं तुमच्या माघारी काय बोलतात हे तुम्हाला माहित नसतं. असे महाभारत माझ्या तोंडावर गोड बोलायचं आणि शेजारनी जाऊन तिच्याबद्दल दुसरंच काहीतरी सांगायचं. असं या कलियुगामध्ये चाललेलं आहे. कोणाला कोणाचं चांगलं झालेलं पाहत नाही. तो माझ्या पुढे जाता म्हणजे काय, त्याचे पाय कसे मागे खेचायचे हे आपल्याला बरोबर माहिती असते. पण एखाद्याच्या पाठीवर कौतुकाची थाप मारणारे हे कमी लोक असतात. हो साक्षात हे देवाधिकांना सुद्धा चुकलेलं नाही. त्यांच्यापासूनच हे महाभारत घडलंय, ते चालूच राहणार. तर पांडवांचा भाऊ संगतीने बर्बाद झाला. बघा वाईट संगत काही कामाची नाही. म्हणून काय म्हणते का पांडवांचा मोठा भाऊ संगतीने बर्बाद झाला. पांडवांचा मोठा भाऊ संगतीने
म्हटलेलं आहे, करण्यासारखा नव्हता कोणी योद्धा, धनुर्धारी नाही झाला. सत्याला कोठे अपयश नाही, पांडवांनी सत्य सोडले नाही. सोडले नाही. सत्याला कधीच मरण नाही, सत्याला कधीच अपयश नाही. याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे जेव्हा भीष्म पितामह आणि पांडव यांची युद्ध करण्याची वेळ आली तेव्हा बघा अर्जुन लढायला तयार नव्हता. कारण का तो भीष्म पितामह हे सगळ्यात मोठे धनुर्धारी योद्धा होते आणि त्यांना कोणीही मारू शकत नव्हतं, कोणीही संपवू शकत नव्हतं. तरी सुद्धा श्रीकृष्णाने सांगितलं की या युद्धाला तयार व्हा आणि अर्जुन श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून या युद्धाला तयार झाला. परंतु भीष्म हे एकवचनी होते. त्यांनी कौरवांचं सेनापतीपद धारण केलेलं होतं आणि कौरवांचं रक्षण करणं हे त्यांचं काम होतं. पण या भीष्म पितामहांना माहीत होतं की कौरव चांगले नाही आहेत, ते वाईट आहेत. परंतु कोणाला तरी मी वचन दिलंय, या वचनासाठी एक वचनी असल्यामुळे ते कौरवांच्या बाजूने लढत होते. परंतु अर्जुन समोर लढाईसाठी आल्यानंतर या भीष्मांनी काहीच केलं नाही. हे सगळ्यात बलाढ्य आणि सगळ्यात धनुर्धारी योद्धा असून सुद्धा ते अर्जुनाला असेच सामोरे गेले आणि अर्जुनाने बाण मारून 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 या भीष्मांना त्या बाणाच्या शेतेवर झोपवलं. एवढे बाण त्यांना लागले असून सुद्धा 58 दिवस हे भीष्म पितामह जिवंत होते. कारण भीष्म पितामहांचं मरण हे त्यांच्याच हातात होतं. ते जेव्हा ठरवतील तेव्हाच त्यांना मरण येणार होतं. म्हणून या बाणांच्या अर्जुनाने मारलेल्या बाणांच्या या सेजेवरती ते 58 दिवस झोपले होते आणि जिवंत होते. आणि नंतर त्यांनी आपला प्राणाचा त्याग केला. आणि नंतर कौरवांच्या बाजूने जे उभे राहिले ते अर्जुनांचे गुरु द्रोणाचार्य. बघा असं हे महाभारत म्हणून काय म्हणते आहे का, सत्याला कोठे अपयश नाही, पांडवांनी सत्य सोडले नाही. सत्याला कोठे अपयश नाही, पांडवांनी सत्य सोडले नाही. सत्याला कोठे अपयश नाही, पांडवांनी सत्य सोडले नाही. वीरतांगी सदा असावी, जाणे विठ्ठल मात्रा घ्यावी. वीरतांगी सदा असावी. बघा लीनता आपल्या अंगी असणं, नम्रता आपल्या अंगी असणं हे खूप महत्वाचं आहे. मी डॉक्टर झाले, इंजिनियर झाले म्हणून माझ्यात अहमपणा ॲटिट्यूड आला हे काही उपयोगाचं नाही. तुम्ही कितीही मोठे व्हा पण तुमच्या अंगी नम्रपणा हा गुण असलाच पाहिजे. इतरांच्या मदतीला
आणि त्यांच्या हत्तीचं नाव सुद्धा अश्वत्थामा. आता युद्ध चालू झालं. अर्जुन म्हणतोय की माझ्या गुरूंच्या विरुद्ध मी तर लढू शकत नाही. आणि एकच बातमी सगळीकडे पसरली की अश्वत्थामा मारला गेला, अश्वत्थामा मारला गेला. आता माझा मुलगा मारला गेला म्हटल्यावर द्रोणाचार्यांनी काय केलं, सगळी आपल्या हातातली जी हत्यारं होती ती खाली ठेवून दिली. आणि ही हत्यारं खाली ठेवल्यानंतर काय झालं, दृष्टद्युम्न द्रौपदीचा भाऊ हा आला आणि त्याने द्रोणाचार्यांचं शिर उडवलं. का तर त्याला राग होता, आपल्या बहिणीला भर दरबारामध्ये वस्त्रहरण केलं द्रौपदीचं. हा राग त्यांच्या मनात चलत होता आणि हे सगळे पाहत होते तरी सुद्धा रोखू शकले नाही. हा राग त्या दृष्टद्युम्नच्या मनामध्ये होता आणि म्हणून त्याने त्यांचं शिर उडवलं. म्हणजे बघा. आणि या अश्वत्थामानंतर त्याने काय केलं, अर्जुनाच्या मुलांची सगळ्यांची मुंडकी छाटली. असं हे महाभारत. पण वेळ अपुरा आहे म्हणून काय म्हणता येईल का, वा वा. 24 मिनिट 47 सेकंद. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आर्या गावडे यांकडून हर्षद मेस्त्री आणि अभि नाईकदोरे यांच्यासाठी 100 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. त्याचप्रमाणे अनंत धुरी यांकडून